तर पाहू शकताय चिकन हंडी बनवण्यासाठी आपण हे 250 ग्रॅम स्वच्छ ताजे धुवून घेतलेले चिकन घेतलेलं आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं के फॉर करण फिश फूड आणि ट्रॅव्हल या माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवर। चला तर बच्चे कंपनी हाय करा। तर काय बनणार आहे आपल्या आज घरी चिकन हंडी। तर मित्रांनो आज आपल्या घरी बनणार आहे चिकन हंडी। चला तर मग पाहू आपल्या किचन मध्ये आता चिकन हंडी। आता आपण दही हे वापरणार आहे। तर दही आपल्याला जरासं थोडंफार जास्त हे वापरायचं आहे। आपल्याला जवळपास ह्याच्यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून आपण ह्याच्यामध्ये हे दही वापरलेलं आहे। चला तर मग आता हे जे मिश्रण आहे ते आपण एकसारखं असं हे करून घेऊ आणि जवळपास ह्याला आता अर्धा ते पाऊण तास आपण याला मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवून घेऊ। आपण याला फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल, बाहेर ठेवला तरी चालेल। चला तर भेटू आता आपण अर्ध्या तासाने। चिकन हंडी बनवण्यासाठी आपल्याला भरपूर असा हा कांदा वापरायचा आहे। तर हा जो कांदा आहे तो आपण आता छानपैकी असा बारीक चिरून घेऊ। जो टोमॅटो आहे तो पण आपल्याला ह्याच्यामध्ये भरपूर असा हे असे आपण 3 टोमॅटो वापरलेले आहेत। तर तो पण आपण असा बारीक हा चॉप्ड करून घेऊ। जो कांदा आणि टोमॅटो होता तो आपण असा बारीक हा चिरून घेतलेला आहे। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये किती चमचे तेल ॲड करायचं आहे? सर्वसाधारण 1 ते 2 चमचे तेल ॲड करू आणि जो कांदा आणि टोमॅटो आहे तो आपण ह्याच्यामध्ये आता 1 ते 2 चमचे तेल ॲड करायचं। नंतर आणि तडका देणार आहे त्यावेळी आणि तेल घालायचंच आहे। थोडंफार आपण हे तेल तापवू देऊ। तर जो कांदा आपण बारीक करून घेतला होता तो आता या फ्राय पॅनमध्ये आपण ॲड केलेला आहे। आपल्याला हा ब्राउनिश कलरवर फ्राय करून घ्यायचा आहे। जास्त पण ब्राउनिश करायचं नाही ना, तर एकदम जास्त ब्राउनिश करायचं आहे। डार्क जळू जायचं नाही आहे कांदा, चांगला फ्राय करायचा आहे। छानपैकी जो कांदा आहे तो आपला फ्राय झालेला आहे। तर चला तर मग आता ह्याच्यामध्ये आपण आता जो टोमॅटो आपण चिरून घेतला होता तो टोमॅटो पण आता ह्याच्यामध्ये आपण केलेला आहे ॲड। हा पण आपण चांगल्याला हा टोमॅटो जो आहे तो पण आपण चांगला हा फ्राय करून घेऊ।
जवळपास टोमॅटो आहे तो पण आता चांगला फ्राय झालेला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये धने पावडर 2 चमचे घातले धने पावडर ही 2 चमचे आपण वापरलेली आहे आणि 1 चमचा जिरा पावडर, मिरची पावडर घातली. सर्वसाधारण मिरची पावडर ही 2 चमचे ते 3 चमचे आपण वापरलेले आहे. कारण ज्यांना तिखट पाहिजे असेल त्यांनी जास्त वापरू शकता, ज्यांना तिखट नको असेल त्यांनी कमी वापरायची आहे. आणि ही लाल तिखट 2 चमचे. आणि फायनली आता याच्यामध्ये आपण add गरम केलेला आहे मसाला 1 चमचा घालायचा आहे. गरम मसाला. अशा प्रकारे आपले हे जे स्पायसेस आहेत ते आपण आता हे चांगले फ्राय करून गरम करून घ्यायचे आहेत. आणि आता हे शिजायला थोडा वेळ लागणार आहे, त्यामुळे थोडंसं पाणी सोडायचं आहे जेणेकरून जळू नयेत हे मसाले म्हणून. तर थोडंसंच आपल्याला आता ह्याच्यामध्ये जे पाणी आहे ते पाणी ॲड करायचं आहे आणि जो मसाला आहे तो चांगला आपण असा हा परतून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत आता हा मसाला आपण परतून घ्यायचा आहे, म्हणजे शिजू द्यायचा आहे थोडा वेळ. चला तर मग 1-2 ते 3 मिनिटासाठी हा जो मसाला आहे तो चांगला आपण तयार करून घेऊ. तर छानपैकी मसाला आपला हा आता तयार झालेला आहे. चला तर मग आता याला एका आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ, जेणेकरून तो 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला हा गार करत ठेवायचा आहे. चला तर मग जो मसाला आहे तो मसाला आता आपण ह्या मिक्सरच्या आपण भांड्यामध्ये ॲड केलेला आहे. तर आता हा आपल्याला बारीक असा ग्राइंड करून पेस्ट करून घ्यायचा आहे. जो मसाला आहे तो आता बारीक असा गंधासारखा आपण हा पेस्ट करून घेतलेला आहे. तर आता आपण मारणार आहे तडका. तर आपण आता तडक्याची तयारी केलेली आहे. चला तर मग पडदेशी तडका आपण आता मारून घेऊ. तडक्यासाठी आता आपण गॅस हा चालू केलेला आहे. याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसंच तेल हे ॲड करायचं आहे. जवळपास आपण 3 ते 4 चमचे आपण हे तेल वापरलेलं आहे. जे स्पायसेस आपण काढले होते खडे मसाले ते आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ. मिरी टाकलेली आहे, लवंग, दालचीन, बदाम फूल आणि हे तेजपत्री. हे आपण टाकलेलं आहे आता स्पायसेस. तर जो मसाला आपण ग्राइंड करून घेतला होता तो आता आपण करत आहे ह्या पॅनमध्ये ॲड. जे चिकन आपण मॅरिनेशन करून ठेवलं होतं ते पण आता आपण ह्याच्यामध्ये करणार आहे ॲड. तर आता ह्याच्यामध्ये थोडंसंच आपल्याला हे पाणी ॲड करायचं आहे. तर आता ह्याला जवळपास आपल्याला 20 ते 25 मिनटं हे चांगलं उकडून वाफवून आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. चला तर मग भेटू आता आपण हे हांडी तयार झाल्यानंतर. तर पाहू शकताय फायनली तयार झालेलं आहे आपलं चिकन हांडी. चला तर मग हे आपण आता एका सर्विंग प्लेटमध्ये किंवा सर्विंग बाउलमध्ये आपण हे आता
चिकन अंडी काढून घेऊ. तर आता आपण गार्निश करण्यासाठी वरून अशी ही कोथिंबीर ॲड करून घेऊया. फायनली तयार झालेलं आहे आपलं चिकन अंडी. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून इथून पुढे येणारे जे नवीन व्हिडिओ आहे आपल्या चॅनेलवर पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.